दर्शन आणि आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहात। यानंतर मी विनंती करतो आदरणीय पोलीस कमिशनर साहेबांना त्यांनी या ठिकाणी जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा। कि किनारों ने मी शहर अध्यक्ष साहेबांना या ठिकाणी विनंती करेन की डॉक्टर अण्णाभाऊ मी आपल्या सर्वांसाठी या त्यांनी या ठिकाणी आपला कार्यक्रम सुरू। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे झकडच गाते, मी तेच गात होते पण असं वाईट देत होतं त्यामुळे आम्ही गाणं बंद केलं होतं। मी किती येऊ का आपल्यासारखे सर्व छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे विचारांचे आपण अधिकारी आहात आणि याचा सार्थ अभिमान आमच्या या शहरात माझे सहकारी अधिकारी DCP श्री नितीन बगाटे, या ठिकाणी उपस्थित माझे सर्व पोलीस अधिकारी, सहकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर आदरणीय अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वपक्षीय हे जे मंच केलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे आजही लोकशाहीर यांचा जन्मोत्सव आपण 104 वर्षा साजरा करत आहोत। त्या ठिकाणी जमलेले सर्व आपल्या शहराचे सन्माननीय नागरिक, तसं माझ्यामते मी शहरात 1 महिन्यापासून चार्ज घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम यात पहिल्यांदाच अटेंड करतोय। तर माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्राचे लाडके आणि नेते आणि ज्यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला देशाला असा आदर आहे असे आपले स्वातंत्र्य चळवळीचे, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राकरता फार मोठे योगदान दिलेलं आहे आणि आपण सर्वजण त्यांच्या लोकसाहित्यातून नेहमीच प्रेरणा करून आपल्या समाजामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये गोरगरिबांकरता आणि दीनदुबळांकरता निश्चितच सर्वजण प्रयत्नात असतो। आमचे पोलीस अधिकारी प्रयत्नात असतात, आपण सर्वच पक्षीय नेते आणि पदाधिकारी देखील प्रयत्नात असतात। अशाच प्रकारचं त्यांच्या प्रकारचं मार्गदर्शनाचं कामकाज भविष्यात आपण सर्व देखील चांगल्या प्रकारे करूया।
मला असं वाटतं की आपण लोकांच्या अडचणी प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्याकरता त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आणि आपल्याला लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांनी जे काही आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शावरती चालण्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं की ह्या महान व्यक्तींना या दिनी आपण अशा प्रकारे आपल्या आयुष्यात वाटचाल केली तर मला असं वाटतं की त्यांच्या विचारांचं निश्चितच आपण काहीतरी विचारावरती आपण चाललेलो आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांचे विचार उतरलेले आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नागरिकांना आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांना अण्णाभाऊ साठेजी यांच्या 104व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या 104व्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला घेऊन त्यांनी दिलेलं लिखाण त्या लिखाणाचं वाचन करून आपण सगळ्यांनी ते जे विचार आपल्याला दिलेले त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करावा, त्यांच्या विचाराच्याने आपण काम करावं हीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राची सुरू झाली होती त्यावर यांचं सगळ्यात जास्त योगदान ते गल्ली गल्लीमध्ये शाळेमध्ये मुंबईच्या बाकी ठिकाणी सुद्धा कोकणामध्ये काय ठाण्यामध्ये काय पालघरला काय सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र का पाहिजे हे सांगितलं आणि संयुक्त महाराष्ट्रांच्या कादंबऱ्या लिहिल्या पत्रिका म्हणून कादंबरी महत्त्वाची अशा सर्व मान्यवर त्यांचा खूप त्यांचा खूप आदर्श घेतला पाहिजे. आपण भावपूर्ण आधार केला आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्यक्रम हा कार्यक्रमाचा स्वागत त्याची 4वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती फार उत्साहात आनंदात या ठिकाणी साजरी होते. मी सर्व बांधवांना शुभेच्छा देत असताना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी अण्णाभाऊ साठेसाठी 2 मिनटं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब या जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री भुमरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुतळा बनवण्यासाठी 2 कोटी रुपयांची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी मंडळाचं कामसुद्धा लवकरात लवकर पूर्ण झालेलं आहे. कारण की शेवटी सर्व समाजाला बरोबर घेऊन इथंही सर्व समाजामध्ये आमचे माजी सर्व मित्र नगरसेवक असतील त्यांनी सर्वांनी एकत्र आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्व समाज या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठेची जयंती आज साजरा साजरी करतो. औरंगाबाद के सभी नौजवान हो चाहे कोई भी उम्र के हो आपसे सब प्यार करते हैं लेकिन सबकी इच्छा अभी अधूरी है. आपको मिनिस्टर देखना चाहते हैं सब. मैं तो ये नहीं चाहता हूँ उनकी सबकी दुआ रहेगी, उनकी सबकी इच्छा रहेगी, उनके दिल की भावना रहेगी तो कुछ भी हो सकता है. मैं तो सिर्फ ये चाहता हूँ कि शहर के अंदर जब मैं आमदार बन के चुन के आया तो मेरे को एक भी समाज का आदमी नाम नहीं रख सकता. हर समाज की जगह मैंने काम किया हूँ. तो फिर क्रिश्चियन होगा, मुस्लिम होंगे, बुद्ध होंगे, फिर उसके बाद हिंदू होगा, कोई भी समाज होगा, हर समाज के वहाँ मैंने हर जगह काम किया हूँ. मैंने मेरे तरफ से जितना कोशिश होती और मैं तो इस वजह से धन्यवाद देता हूँ. कम से कम शिंदे साहब ने पहले बार 60 में 2 साल के अंदर 400 कोटी की काम मैंने यहाँ से किया. ये सिर्फ एक शिंदे साहब की मेहरबानी की. मैंने कुछ मंगा नहीं कारण मेरी जरूरत थी. तो कई लोग 22 साल से चिक्कल में रहते थे जो उनके यहाँ अगर एक अंदर दुख होगा तो वो अंत यात्रा नहीं ले जा सकते थे. ऐसी परिस्थिति होने की वजह से आज लोगों की बहुत ये थी. आप चल के देखिए मिसारवाड़ी से ये हमारे बंधु यहाँ खड़े हैं, पूरा नहीं हुआ, 2-3 रोड अभी बाकी है, लेकिन फिर भी पहली बार कोई तो भी मिसारवाड़ी में आया है ऐसा आपको लगता होगा. क्योंकि मिसारवाड़ी में जटवाड़ा रोड तक कितने रोड किए हैं आपको हद से ज़्यादा पूरा बनाए हुए. पहले टाइम मंदिर ईदगाह मैंने 10 करोड़ रुपए इसके लिए लाया था. 1 करोड़ अपने ईदगाह को यहाँ पे 1 करोड़ रुपये रोजे बाग के ईदगाह को ईदगाह को 1 करोड़ रुपये दिया हूँ. फिर 25 रात भगवान के वहाँ पे 1 करोड़ का दिया हूँ. और उसके बाद आगे आया हनुमान टेकरी का 1 करोड़ का उसका रोड बनाया हूँ. ऐसे अनेक और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के लिए 5 करोड़ रुपये माननीय एकनाथ शिंदे साहब ने 1 मिनट में दिए. वही छत्रपति संभाजी महाराज उनके लिए भी उन्होंने 5 करोड़ 1 मिनट दिया. इस तरह शहर अपना अच्छा दिखना. आप देखिए अभी
आपको मेरी एक विनंती रहेगी, आप इसमें बैठ लेते तो मेरी विनंती एक बार बेबी की मगुआ पेड़ से लेके तो आप लेनी तक जाइए। आपको लेनी पे जाने के बाद सामने देखेंगे फैमिली के साथ लोग जा रहे हैं और उसको पिकनिक स्पॉट वो तो वहाँ बना दिया गया है और नीचे कम से कम 100 दुकान लग गई है और लोग अच्छी तरह से वहाँ धंधा कर रहे हैं। इस तरह से अपना मध्य के अंदर अच्छा काम करता हूँ और लोगों को काम भी करते मिले, इसलिए आज यहाँ काम कर रहा हूँ। मैं सबको अन्ना बहुत सारे सबको बहुत सर एक आखिरी सवाल